60%. नंतर डायरेक्ट नाही मग डायरेक्ट पीपीटी हां ओके रेडी Hello friends, very good morning to all of you. Friends, today we are going to learn about basic English grammar. मित्रांनो, तुम्ही आता 11वीला आहात आणि 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसाठी बेसिक इंग्लिश ग्रामर खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणणार सर आता आम्हाला बेसिक इंग्लिश ग्रामरची काय गरज आहे? तर मित्रांनो, ही एक प्रकारची उजळणी आहे, लक्षात घ्या. सो इट इज अ रिव्हिजन ऑफ युअर ओल्ड अँड न्यू सिलेबस. सो दॅट इज वाय वी हॅव टू नो दॅट व्हॉट इज द बेसिक इंग्लिश ग्रामर. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी ग्रामर समजून घ्यायचं असेल, एखादा नवीन टॉपिक आहे किंवा सोप्या पद्धतीने जायचं असेल, सो वी मस्ट नो व्हॉट इज द बेस ऑफ इंग्लिश ग्रामर. वी मस्ट नो. सो दॅट इज वाय वी आर गोइंग टू लर्न बेस ऑफ इंग्लिश ग्रामर. ओके, सो नाव गो अहेड. आपण वन बाय वन एक एक या ठिकाणी बघणार आहोत. ज्यावेळेस आपण बेस ऑफ इंग्लिश ग्रामर बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्याला सुरुवात काय करावी लागणार आहे. व्हॉट इज द अल्फाबेट. यू नो दॅट, सगळ्यांनाच माहिती आहे की अल्फाबेट म्हणजे मुळाक्षरे, आणि या मुळाक्षरे आपल्याला एकूण इंग्रजीमध्ये किती आहेत? 26 आहेत. आता या 26 चे आपण दोन भाग करतो, लहान लिपी मोठी लिपी, मीन्स कॅपिटल लेटर अँड स्मॉल लेटर. बट काइंड युअर इन्फॉर्मेशन फ्रेंड्स, तुम्हाला माहिती पाहिजे की ह्या मुळाक्षरांचे आपण वॉवेल्स आणि कॉन्सनंट याच्यामध्ये सुद्धा डिवायडेशन करत असतो. बघा, वॉवेल्स आणि कॉन्सनंट जरी आपण विचार केला तर 5 आपले वॉवेल्स आहेत, AEIOU, आणि 21 आपले काय आहेत? कॉन्सनंट्स आहेत. तुम्ही म्हणा सर इतकं गरजेचं आहे? यस, बिकॉज वेन वी लर्न अबाउट द आर्टिकल्स ए अँड द, आपण ज्यावेळेस शिकत असतो त्यावेळेस आपल्याला या अल्फाबेटची सुद्धा गरज पडते. कारण आपल्याला जरी अँड वापरायचं असेल तर त्यावेळेस तुमच्या त्या नाउनच्या पहिलं अक्षर हे
वॉवेल्स पाहिजे त्यावेळेस सुद्धा आपल्याला अल्फाबेटची गरज पडते. म्हणून सांगतो मित्रांनो की मी आज जे बेसिक इंग्लिश ग्रामर तुम्हाला घेतोय हे प्रत्येक ग्रामरच्या टॉपिकला तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. गेट इट? ओके. तर आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला की वन बाय वन एक एक टॉपिक बघून आपण समजून घेणार आहोत की बेस काय. सो आफ्टर द अल्फाबेट वी आर गोइंग टू सी द वर्ड. शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे वर्ड म्हणजे शब्द. ओके. आता हा जो वर्ड आहे तो आपण ए पासून तर झेड पर्यंत या अल्फाबेट त्यांच्यापासून घेत असतो आणि त्याच्यातून आपण एक शब्द तयार करतो. परंतु त्या शब्दाला केव्हा महत्व असतं? वेन इट इज मिनिंगफुल, वेन इट इज अरेंजिंग प्रॉपरली. ज्यावेळेस त्याची रचना त्याला अरेंज जे केलं जातं ते प्रॉपर केलं जात असेल तेव्हाच त्याला मिनिंग असतं. त्यामुळे आपण एक छोटी व्याख्या या ठिकाणी बघणार आहोत. क्रमबद्ध अर्थपूर्ण अक्षरांचा समूहास आपण शब्द म्हणतो. ओके. समजा आपण एक उदाहरण घेऊ. EPN हे आता हे 3 अक्षर आहेत. द ग्रुप ऑफ वर्ड्स, ग्रुप ऑफ लेटर्स. गेट इट? आता ग्रुप ऑफ लेटर्स आपण जरी पाहिले तर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की हा शब्दांचा गट आहे बट देयर इज नो मिनिंग. कॅन यू टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ इट? EPN? नो, यू कांट टेल बिकॉज इट इज अ रॉंग वर्ड, रॉंग लेटर्स and it is disarranging. That is why we have to know that what is the proper arranging of the letters. For example, बघा आता EPN हा शब्द जरी आपण PEN दिला तर आपल्याला लक्षात येतं पेन. ओके. आणि याचा अर्थ होतो लेखणी. तर याच्यानंतर वर्ड नंतर आपण जाणार आहोत की ज्यावेळेस शब्दांचा गट एकत्र येतो, बघा शब्दांचा गट एकत्र येतो तेव्हा आपल्याला एक वाक्य तयार करता येतं. ओके. व्हॉट इज द सेंटेन्स? वाक्य म्हणजे काय? बघा क्रमबद्ध अर्थपूर्ण. बघा क्रम पाहिजे. क्रम असेल तर तुमचं ते वाक्य आणि ते अर्थपूर्ण पाहिजे. नाही तर क्रम आहे आणि अर्थ नाहीये, तुम्ही सब्जेक्ट कुठेतरी गायब केला आहे किंवा वर्ब नाहीये, देन इट इज रॉंग. क्रमबद्ध अर्थपूर्ण शब्दांच्या समूहास वाक्य असे म्हणतो. समजा आपण एक उदाहरण घेऊ. लव्ह आय माय कंट्री. आता हा शब्दांचा गट आहे बट कॅन यू गेट द मिनिंग? नो, यू कांट गेट द मिनिंग. बट वेन वी अरेंज इट प्रॉपरली ऍट द सेम टाइम वी गेट द मिनिंग ऑफ इट. कशा पद्धतीने आपण याला अरेंज करू शकतो? सो वी हॅव द स्ट्रक्चर सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट. आपण सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे स्ट्रक्चर जरी वापरलं तर आपल्याला एक सुंदर असं मिनिंगफुल वाक्य तयार करता येऊ शकतं. फॉर एक्झाम्पल बघा लव्ह आय माय कंट्री, इट इज रॉंग स्ट्रक्चर. दॅट इज वाय आय लव्ह माय कंट्री म्हणजे आपण आय हा सब्जेक्ट घेतला, लव्ह हा वर्ब घेतला, माय कंट्री हा ऑब्जेक्ट घेतला. अशा पद्धतीने आपल्याला असं लक्षात येतं की मी माझ्या देशावर प्रेम करतो. इथे थोडस टायपिंग मिस्टेक झाले, लेख लिहिले गेले. त्याचा अर्थ होतो आय लव्ह माय कंट्री, मी माझ्या देशावर प्रेम करतो. ओके. सो वेन यू वॉन्ट टू मेक द सेंटेन्स at the same time you need to know what is the structure, subject, verb आणि ऑब्जेक्ट. हे स्ट्रक्चर काय ध्यानात ठेवा, कारण जरी तुम्हाला इंग्रजीमध्ये बोलायचंय, इंग्रजीमध्ये काहीतरी लिहायचंय, ऍट द सेम टाइम वी नीड नो दॅट सब्जेक्ट, वर्ब अँड ऑब्जेक्ट असं. ओके. सो आफ्टर दिस वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट. व्हॉट इज द नेक्स्ट? मित्रांनो तुमच्या मनात आलं असेल की आपल्याला सेंटेन्स बनवायचंय, एक वाक्य बनवायचंय, एक मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचंय. सो व्हॉट यू नीड टू नो, तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे? सो यू मस्ट नो सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता आपण आपल्याला माहिती आहे, प्रेडिकेट म्हणजे विधेय, जो कर्ताचा उरलेला भाग असतो तो जरी आपण बघितला तर त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येतं की या प्रेडिकेट मध्ये ऑक्झिलरी वर्ब्स, ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट येत असतात. ओके. हे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर जर तुम्ही ध्यानात ठेवलं then you can write any personal response question, you can write any essay or other things which are very necessary. Get it? So one by one we are going to see what is the subject. बघा मित्रांनो आता सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणजे काय ते आपण पाहणार.
बघा कर्ता म्हणजे काय, आता तुमच्या मनामध्ये एक शंका निर्माण, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सब्जेक्ट. एखादी गोष्ट जसं आपली फॅमिली असते बघा, आपल्या फॅमिलीमध्ये कुटुंब प्रमुखाकडून पूर्ण घर चालत असतं, तर तो व्यक्ती तुमचा काय झाला या ठिकाणी कर्ता झाला. लक्षात घ्या. म्हणजे सब्जेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द सेंटेन्स. वाक्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोण आहे? सब्जेक्ट. विदाउट द सब्जेक्ट you can't make any sentence, you can't make any meaningful sentence. That is why you know that what is the subject. कर्ता म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे, आणि ते कळून घेण्यासाठी हा सेपरेटली आपण टॉपिक घेतो आहोत. बघा, पहिली व्याख्या. वाक्यामध्ये ज्याविषयी बोलले जाते त्याला आपण सब्जेक्ट म्हणतो. आता वाक्यामध्ये कोणाविषयी बोललं जातं? तर बघा, वाक्यामध्ये एखाद्या व्यक्तीविषयी बोललं जाईल, वस्तूविषयी बोललं जाईल, ठिकाणाविषयी बोललं जाईल, जागेविषयी बोलले जाईल, किंवा एखाद्या गोष्टीच्या बाबतीत बोललं जाईल. तर ती गोष्ट आपल्याला कळली म्हणजे आपण समजायचं इट इज कॉल्ड सब्जेक्ट. नाही कळलं? उदाहरण बघूया. आता तुम्ही उदाहरण रीड करा. राज रन्स ऑन द ग्राउंड. ओके, राज हा रस्त्यावर धावतोय म्हणजे मैदानावर धावतो. गेट इट? आता आपल्याला हे वाक्य वाचल्यानंतर लगेच लक्षात येतं की या वाक्यात कोणाविषयी बोललं जात आहे. सांगा बरं, कोणाविषयी बोललं जात आहे? यस, अबाउट द राज. दॅट इज वाय राज इज अ सब्जेक्ट. तो आहे कर्ता. कारण धावण्याचं काम तो करतोय. कुठे धावतोय? तो ग्राउंडवर धावतोय. म्हणजे सगळी क्रिया कोणाकडून होते? राजकडून. सब्जेक्ट हा वेगळा पार्ट आहे आणि प्रेडिकेट हा वेगळा पार्ट आहे. सब्जेक्टला जरी आपण सोडलं तर उरलेला भाग कोणता असतो? मग आपला प्रेडिकेट असतो. बट बिफोर आपल्याला कर्त्याविषयी काही महत्वाची गोष्टी माहिती असल्या पाहिजे. सपोज आपल्याला कर्ता या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, आपल्याला तो शोधायचा आहे. आणि बघा मित्रांनो, तुम्हाला हे का शिकून घ्यायचं आहे? कारण ज्या वेळेस आपण चेंज व्हाईस करतो, वी नो दॅट वी अल्टरनेट, आपण त्या ठिकाणी त्याला इंटरचेंज करत असतो. सब्जेक्ट हा ऑब्जेक्टच्या जागेवर जातो, ऑब्जेक्ट हा सब्जेक्टच्या जागेवर जातो. बट तुम्हाला सब्जेक्टच माहित नसेल तर तुम्ही त्याला चेंज करू शकता का? नो. सो दॅट इज वाय वी मस्ट नो. आपल्याला माहितीच पाहिजे की सब्जेक्ट कुठे आहे. ओके, मग कर्ताविषयी 3 गोष्टी महत्वाच्या. कर्ता हा नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येतो. कुठे येतो? सुरुवातीला. द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स. कधी कधी कर्ता हा बघा, कर्ता हा पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरला जातो. जसं आय, वी, यू, ही, शी, इट, दे अशा स्वरूपात कर्ता हा वापरला जात असतो. गेट इट? देन लास्ट आपण जरी बघितलं की कर्ता हा कधी कधी वाक्याच्या शेवटी सुद्धा येतो. या 3 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. कारण या 3 गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवल्या तर एक गोष्ट अशी लक्षात येईल तुमच्या की कर्ता आपल्याला फाइंड आउट करणं अगदी सोपं आहे. सो टेक सम एक्झाम्पल्स. आपण काही उदाहरण या ठिकाणी घेणार आहोत. बघा, 1 बाय 1 एक उदाहरण आपण घेणार आहोत. टीचर अपॉइंटेड अ मॉनिटर टू मी. बघा, या वाक्यामध्ये आपल्याला क्लिअर होतंय की अपॉइंटेड होते कोणीतरी. पण कोण अपॉइंटेड करते? क्रिया कोण करते अपॉइंटेड करण्याची? टीचर. म्हणजे तुमचा पहिला नियम झाला की कर्ता हा नेहमी वाक्याच्या कुठे येतो? सुरुवातीला येतो. गेट इट? शी गेव अ फ्लावर. परत बघा, या ठिकाणी कर्ता हा पुरुषवाचक सर्वनाम सुद्धा राहतो. जसं आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे. तर या ठिकाणी कोण आहे? शी. तिसरा बघा, हिअर कम्स द ट्रॉली. आता या ठिकाणी कर्ता हा कधी वाक्याच्या शेवटी सुद्धा येतो. पण मित्रांनो, अशा वाक्यांची छंदवासी येत नाही. बट काइंड युअर इन्फॉर्मेशन की कर्ता हा ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स सुद्धा येतो. जसं ट्रॉली. ट्रॉली येण्याचं काम करते. म्हणजे क्रिया ज्याच्याकडून घडते आपण त्याला कर्ता म्हणायचे. एकदम सोपं आहे. देअर गोज द रेन. ट्रेन तिकडे जाते. म्हणजे या ठिकाणी बघा, ट्रेन जरी शेवटी पण असली तरी तो या ठिकाणी शेवटी असो, मध्ये असो, सुरुवातीला असो, तरी या वाक्यामध्ये ट्रेन, ट्रॉली हा काय तुमचा सब्जेक्ट का ते क्रिया करतात. क्रिया करणारा शब्द हा क्रियापद असतो. पण क्रिया ज्याच्याकडून होते त्याला आपण काय म्हणायचं? सब्जेक्ट म्हणायचं. ओके, सो आफ्टर द सब्जेक्ट we are going to see the second part. But sentence has a 2 part, subject and predicate, and the second part is predicate. विधेय म्हणजे काय? So what is the विधेय?
म्हणजे आपण सब्जेक्ट बद्दल आपण जे सांगतो त्यालाच आपण प्रेडिकेट असं म्हणतात. ओके, मग सब्जेक्ट विषय आता या ठिकाणी काय काय म्हणलं बघा. आता सब्जेक्ट तर कोण आहे बरं तुम्हाला ओळखायला अगदी सोपं आहे, कारण मी आत्ताच शिकवलं तुम्हाला. यस, ही हा तुमचा कोण आहे सब्जेक्ट आहे. इज प्लेइंग क्रिकेट, ही इज प्लेइंग क्रिकेट. आता मला सांगा याची ती डिवायडेशन केली वाक्याची तर सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असाच होतो. ही हा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कोण आहे इज प्लेइंग क्रिकेट. म्हणजे प्रेडिकेट मध्ये अनेक गोष्टी येतात, जसं ऑक्झिलरी वर्ब आहे, मेन वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, कॉम्प्लिमेंट आहे, सगळे येत असतात. तर मित्रांनो कर्ताला सोडून जो काही भाग उरतो तो असतो प्रेडिकेट. आणि या प्रेडिकेट विषयी आपण सगळ्यांनी माहिती घेणं अत्यंत गरजेचे आहे. सो स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स, वाक्याची रचना जर तुम्हाला बनवायची असेल तर बघा सब्जेक्ट, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब, ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट हे अत्यंत गरजेचे असतात. आता वन बाय वन एक एक भाग आपण बघणार आहोत. बघा तुम्हाला जर वाक्य बनवायचं असेल बघा, आता या ठिकाणी ड्रॅमॅटिस्ट हा सब्जेक्ट झाला, पण ड्रॅमॅटिस्ट एकटा शब्द जरी इथं राहिला असता तर त्याला काही महत्व राहिलं असतं का? नो. इज रायटिंग अ फॅन्टॅस्टिक ड्रामा. ड्रॅमॅटिस्टने एक ड्रामा लिहिला. ही जी काही माहिती आहे ही आहे प्रेडिकेटची. ठीक. सो आपल्याला ज्या वेळेस एखादं वाक्य बनवायचं असेल तर सगळ्यांनी हे स्ट्रक्चर पाठांतर करा आणि त्या पद्धतीने हळूहळू तुम्ही वाक्य बनवायला सुरुवात करा. सो इन द पार्ट ऑफ द प्रेडिकेट वी नो दॅट ऑक्झिलरी वर्ब्स किंवा त्याला आपण हेल्पिंग वर्ब्स म्हणत असतो. मित्रांनो मुख्य क्रियापदांना जसं आता का प्ले, प्लेड, प्लेड आणि प्ले. ओके, स्पीक, स्पोक, स्पोकन, हे जे काही मेन वर्ब आहे याला नेहमी मदत करण्यासाठी किंवा हेल्प करण्यासाठी सहाय्यकारी क्रियापद गरजेचे असतात. मग आता ऑक्झिलरी वर्ब कोणाला म्हणायचं? जे मुख्य क्रियापदांना मदत करतात. काय करतात? मुख्य क्रियापदांना जे मी मदत करत असतात त्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद असे म्हणत असतो. बघा सहाय्यकारी क्रियापद जरी आपण उदाहरण घेतलं, राम इज वॉचिंग अ मूवी. वॉचिंग आता हे मेन वर्ब आहे. जसं आपण मेन वर्ब कोणाला म्हणायचं की ज्याचे 4 फॉर्म करतो. वॉच, वॉच्ड, वॉच्ड आणि वॉचिंग हे 4 फॉर्म पडले. म्हणजे हा मेन वर्ब जरी आपण इज म्हणून टाकला नाही किंवा इज त्या ठिकाणी ऍड नाही केला तर या वाक्याला अर्थ राहणार नाही. राम इज वॉचिंग अ मूवी. राम एक मूवी पाहत. बघ आता इज नाही राहिला असतं तर इज म्हणजे काय आहे, म्हणजे राम एक चित्रपट पाहत आहे असं या ठिकाणी इज मुळे त्या मेन वर्बला हेल्प होत असते. आता मित्रांनो सर्वात महत्वाचा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाठांतर करायचे ऑक्झिलरी वर्ब्स. आणि मी जसं बोलतोय तसं तुम्हाला बोलता यायला पाहिजे. ओके, सो हाऊ मेनी ऑक्झिलरी वर्ब्स इन इंग्लिश? देयर आर 24 ऑक्झिलरी वर्ब्स इन इंग्लिश. Get it? Am, is, are, was, were, have, has, do, does, shall, should, will, would, can, could, may, might, must, need, dare, used to. असे तुम्ही बोलायचे आणि तो व्हिडिओ मला पाठवायचा. बघा असे एकूण 24 ऑक्झिलरी वर्ब्स इंग्लिश मध्ये आहेत. ते तुम्ही सगळ्यांनी लिहा. तुम्ही म्हणणार असे हे तर आम्हाला माहिती आहे. मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती आहे, पण जेव्हा एखादं वाक्य तुमच्या समोर येतं ते सगळं तुम्ही विसरता. सो राईट डाऊन, सगळ्यांनी ते लिहिलं पाहिजे. एम, इज, आर आहे, वॉज, वेअर आहे, डू, डज आहे, शॉल, शुड आहे, विल, वुड आहे, कॅन, कुड आहे. याच्यात पण 2 भाग पडतात. काही प्रायमरी वर्ब्स असतात, काही मॉडेल्स असतात. आणि मॉडेल्सवर आपल्याला नेहमी एक प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न आपण सेपरेटली घेणार आहोत. आता ऑक्झिलरी वर्ब्स नंतर येतं वर्ब, द हार्ट ऑफ द सेंटेन्स. जो वाक्याचा आत्मा असतो. क्रियापदाशिवाय कोणताच कर्ता वाक्य बनवू शकत नाही. कर्ताला क्रिया करावी लागते म्हणून वर्ब महत्वाचे आहे. सो वर्ब अतिशय सोपी व्याख्या, वाक्यातील क्रियादर्शक शब्द असतात, क्रियापद असे म्हणतात. ओके, आता मी एक याचं उदाहरण देतो. समजा आता प्ले हा शब्द घेऊ. तुम्ही प्लेचे 2 अर्थ काढू शकतात. प्ले म्हणजे खेळ. ओके, किंवा प्ले म्हणजे नाटक पण होतं. पण जरी आपण याला टू लावला, टू प्ले म्हणजे खेळणे, टूचा ने म्हणजे खेळणे असं होतं. म्हणजे या शब्दापासून आपल्याला मिळतंय क्रियापद. ओके, तर आपण याला क्रियापद असं म्हणू शकतो. ही वर्ब्स आहे. बघा वर्ब्स काम करण्याची क्रिया होते म्हणून या ठिकाणी हे वर्ब्स जे आहे ते वर्ब आहे आणि ते मेन वर्ब आहे.
मग आता मित्रांनो सर्वात महत्वाचं शिकूया की वर्ब चे टाइप्स पण असतात आणि फॉर्म्स पण असतात. भरपूर वेळेस आपल्याला कळतच नाही की फॉर्म्स कोणते आणि टाइप्स कोणते. आपण फॉर्म्सला टाइप्स म्हणतो, टाइप्सला फॉर्म म्हणतो. लक्षात घ्या, टाइप्स ऑफ वर्ब जे आहे ते ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतात. मग आता अगदी सोपं, अतिशय सोपं, तुम्ही इंग्रजी शब्दाकडे जाऊ नका की ट्रान्झिटिव्ह वर्ब कोणाला म्हणायचं, इंट्रान्झिटिव्ह वर्ब कोणाला म्हणायचं. अगदी सोपं काय की ज्याला ऑब्जेक्ट आहे ते ट्रान्झिटिव्ह आणि ज्या क्रियापदाला ऑब्जेक्ट नाही ते इंट्रान्झिटिव्ह. फॉर एक्झाम्पल काही उदाहरण घेऊ आपण. बघा, ज्या क्रियापदाला कर्म असतो म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणायचं. राज मेक्स, आता राजने काय बनवला, मोबाईल बनवला. मेक्स म्हणजे बनवणे. आपण मेक्सला विचारा काय बनवलं, मोबाईल. म्हणजे आता हा मोबाईल काय झाला, तुमचा कर्म झाला. पण मित्रांनो ध्यानात ठेवा, मेक्स या ठिकाणी तुमचा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. वाय? कारण त्या ठिकाणी तुम्हाला कर्म मिळालेला आहे. कर्म कोणता आहे, मोबाईल. बघा, क्रियापदाला कर्म मिळाला तर तो वर्ब काय असतो, तुमचा ट्रान्झिटिव्ह वर्ब असतो. आणि जरी क्रियापदाला कर्म मिळाला नाही तर मग ज्या क्रियापदाला कर्म नसतो त्याला आपण इंट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतो. उदाहरणार्थ डॉग बार्क्स, कुत्रा भुंकतो. बघा या ठिकाणी कुत्रा भुंकतो. आता हे भुंकण्याचं जे क्रियापद आहे बार्क, हे बार्क नावाचं जे क्रियापद आहे ते क्रियापदाला आपल्याला ऑब्जेक्टची गरज नाही. सो दिस वर्ब इज इंट्रान्झिटिव्ह वर्ब, म्हणून आपण याला इंट्रान्झिटिव्ह वर्ब असं म्हणत असतो. आणि मित्रांनो आता फॉर्म्स ऑफ वर्ब बघूया. क्रियापदाचे रूप असतात. आपण भरपूर वेळेस या रूपांना ओळखत नाही. बघा, रेग्युलर वर्ब आणि इररेग्युलर वर्ब. मग आता रेग्युलर वर्ब कोणाला म्हणायचं, ज्या क्रियापदाच्या पहिल्या व दुसऱ्या रूपाला डी, ईडी, आयडी असे प्रत्यय लागला त्यांना आपण रेग्युलर वर्ब म्हणत असतो. मग बघा, रेग्युलर वर्ब आपण डी, ईडी, आयडी कोणाला लावतो, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला. ओके, इथं थोडस गडबड झाली की पहिलं रूप लिहिलं आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपाला डी, ईडी लागत असतं. जसं प्ले आहे, प्लेड, प्लेड. ओके, अशा पद्धतीने तुम्ही काही उदाहरणं बघा. या ठिकाणी मी दुसरं रूप आहे टॉकचं टॉक, प्लेचं प्लेड, क्रायचं क्राईड. म्हणजे वाय असेल तर त्याच्या आय करून तुम्ही ईडी लावू शकता. अशा पद्धतीने रेग्युलर फॉर्म असतो. आणि दुसरा आहे इररेग्युलर फॉर्म, म्हणजे त्याला आपल्याला ईडी लावण्याची गरजच नाही. गेट इट? बघा हे उदाहरण, ज्या क्रियापदाच्या दुसऱ्या व तिसऱ्या रूपाला, थोडस टायपिंग मिस्टेक झाली, जिथं पहिला असा शब्द आहे तिथं तुम्ही दुसरा करा आणि तिथे दुसरा आहे तिथे तिसरा करा. आता ज्याला डी, ईडी लागलेलं नसतं त्या क्रियापदाला आपण इररेग्युलर वर्ब म्हणू शकतो. जसं राईट, रोट, रिटन, स्पोक, स्पीक, स्पोकन. म्हणजे आपण हे तीन रूप जे आहेत ते ध्यानात ठेवायचे. हे इररेग्युलर वर्ब आपण पाठांतर सुद्धा करायची आहेत. नाउ द लास्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, ऑब्जेक्ट. आणि तुम्ही सगळ्यांनी या व्हिडिओचे नोट्स काढून मला ते शेअर करायचे. याची व्याख्या बघा. कर्म, क्रियापदाला काय किंवा कोणाला प्रश्न विचारला असता येणार उत्तर म्हणजे तुमचं ऑब्जेक्ट असतं. तुम्ही क्रियापदाला पहिले शोधा, त्याला विचारा काय म्हणजे त्याने काय क्रिया केली, त्याने कोणासाठी क्रिया केली, हे दोन प्रश्न विचारले, देन वी कॅन गेट टू ऑब्जेक्ट. सो दॅट इज वाय देर आर टू ऑब्जेक्ट इन द सेंटेन्स, डायरेक्ट ऑब्जेक्ट अँड इनडायरेक्ट. कधी कधी फक्त डायरेक्ट ऑब्जेक्ट असतो आणि कधी कधी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतो. रोहन पेंटेड अ पिक्चर. आता पेंटेड म्हणजे त्याने पेंट केलं काय, मग आपण म्हणूया पिक्चर. तर हा तुम्हाला काय मिळाला, फक्त डायरेक्ट ऑब्जेक्ट. काय प्रश्न विचारल्यावर डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळतो आणि कोणाला प्रश्न विचारला तर काय मिळतो आपल्याला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळत असतो. टीचर गिव्स अ पेन टू रोहन. आता गिव्स म्हणजे देणे. आता बघा तुमच्या व्याख्यानुसार जाऊ. गिव्ह म्हणजे देणे, काय दिले, पेन दिला. कोणाला दिला, रोहनला. मीन्स इन दिस सेंटेन्स we get that there are two objects, direct object and indirect object. In this way we have seen about all the structure of the basic grammar. So that is why friends you have to 2 times see this video, watch this video and write down some notes also, share with me. Okay, thank you.